महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. अनरद गावात रातोरात उभारला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा. परवानगी अभावी वाद, चर्चेनंतर तोडगा. शहादा तालुक्यातील अनरद गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा रातोरात उभारण्यात आल्याने गावात मोठी चर्चा आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. गेल्या अनेक दिवसांपासून गावकऱ्यांकडून पुतळा स्थापनेची मागणी होत होती. मात्र प्रशासनाची आवश्यक परवानगी न घेता हा पुतळा उभारण्यात आल्याने सकाळपासून महसूल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. शिवाजी महाराजांचा पुतळा शासकीय थोर पुरुषांच्या यादीत असल्यामुळे नियमानुसार पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असते. परवानगी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर अखेर सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. सर्व अधिकृत परवानग्या मिळेपर्यंत पुतळा झाकून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यावर सीसीटीव्हीच्या निगराणीचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. परवानगी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुतळ्याचे विधिवत लोकार्पण करण्यात येईल, असे गावकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अभय पाटील, शहादा. तालुक्यातील अनरद गाव हो एक आहे. गावाची लोकसंख्या 4,000च्या वरती आहे. हो, आणि आमची अपेक्षा होती की बुवा मला गावात शिवाजीचा पुतळा पाहिजे, म्हणून आम्ही एक आपलं परिपत्रक दिलं होतं आणि तिथे जाऊन पण आलो होतो. तेव्हा मंजुरी झाली केव्हा नाही झाली ते आता आमच्या गावात शिवाजीचा पुतळा म्हणून आला आहे. गाव सर्व एकोप्याने आहे, एकत्र आहे. कुठल्याही समाजाचा विरोध नाही, काही नाही, आणि सर्व गाव एकमताने राहत आहेत, एकमताने विचार विनिमय करतायत. हो, आणि जे काही आणि आम्ही सर्व सहकारी पोलीस स्टेशन असो किंवा काही असो आम्ही त्यांना सहकार्य करू. हो, ही आमची गावाची इच्छा आहे. मौजे अनरद तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील बऱ्याच दिवसापासून ग्रामस्थांची पूर्ण गावाची अशी संकल्पना होती की महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक व्हावं, आणि त्या अनुषंगाने सर्वांनी ठरवलेलं होतं की आपल्या अनरद गावामध्ये सर्व एकोपा आहे, सर्व जात समभाव धर्म सर्व एकत्र मिळून मिसळून राहतात, आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी एक शिवाजी महाराजांचं स्मारक स्थापन करू असं ठरलेलं होतं. पण ती प्रोसेसला वेळ असतानाच आम्ही या ठिकाणी रात्री पुतळा आला आणि सर्वच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली. त्याच्यामध्ये आपले शहाद्याचे DYSP, आमच्या सारंगखेडा पोलीस स्टेशनचे साहेब, बागुल साहेब वगैरे, तहसीलदार प्रांत वगैरे, आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की आम्ही पूर्णपणे प्रशासनाच्या बाजूने आहोत. प्रशासन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील. आणि आता तात्पुरतं आम्ही असं ठरवलेलं आहे सर्वांनी की आम्ही त्या ठिकाणी चारी साईडला, चारी बाजूला 4 कॅमेरे लावून पूर्ण तो अश्वरूढ पुतळा झाकून, जोपर्यंत आम्हाला प्रशासक पूर्णपणे लेखी स्वरूपात सांगत नाही की तुम्ही आज हा पुतळा स्थापन करा, त्या दिवशी आम्ही पुतळा स्थापन करू. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.